थोडंसं हार्मोनियम लावते स्टार्टिंगला थोडं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक रत्न भजन सम्राट बाबा
अजय गोसावी आणि दबलेल्या तस्करांनी सन्मान्य किशोर सुतार आणि त्यांचे सर्व पुरुष मंडळी आम्हा दोन्ही या ठिकाणी आमंत्रित केलं त्यामध्ये प्रथमतः सन्माननीय आदरणीय जनार्दनजी पेडणेकर बुवा त्यांचा सर्व सहपरिवार आणि त्यांच्या या पोंभुर्ले वडाची वाडी या वाडीतील सर्व ग्रामस्थ या वाडीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तहसीलदार सरचिटणीस या सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार करतोय सर्वांच्या चरणाची समर्पण करतोय डबलवाडी म्हटल्यानंतर या ठिकाणी नामवंत भजनी व नामवंत भगवान नाट्य क्षेत्रातील कलावंत उपस्थित आहेत त्यांना मानाप्रमाणे नमस्कार करतोय त्यामध्ये सन्माननीय तुमचे परममित्र बरोबर ज्यांनी भजनाच्या त्या चित्रामध्ये अंक भरारी घेतले ते सन्माननीय रुपेशजी पडवळ बुवा हनुमानजी मेस्त्री बुवा सदानंदजी पवार बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय तसेच पोंभुर्ले वडाची वाडी या मंडळाचे अध्यक्ष दामोदरजी पेडणेकर साहेब गजेंद्र अशोक पेडणेकर साहेब उपगजेंद्र आनंद पेडणेकर बुवा गोपीनाथ पेडणेकर बुवा श्री गणपत खाडे बुवा श्री लक्ष्मण भाई बुवा श्री अनिल गळवी बुवा श्री विजय प्रभू सन्मान्य बुवा संजय गुरव सन्मान्य बुवा प्रकाशजी कुलकर्णी सन्मान्य बुवा श्री छोटू बावकर सन्मान्य बुवा रघुवीरजी पडवळ आणि या पोंभुर्ले गावच्या प्रथम नागरिका सौ प्रियंका धावडे उपसरपंच सादिक डोंगरकर पोलीस पाटील राजी मुंडे या सर्वांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय या भजन रसिकांमध्ये कलावंत म्हटल्यानंतर बघा मी आलो त्यावेळी अतिशय सुंदर ज्यांनी ढोल वादन केले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाइममध्ये होते आणि या पोंभुर्लेची शान आहे ढोल वादन म्हटल्यानंतर आज या कोकणापर्यंत मला आता जगाच्या पाठीवरती देखील युट्यूबच्या माध्यमातून हे ढोल बघतात आणि त्यांचं वादन बघितलं जातं त्याला सलाम करतोय या ठिकाणी युट्यूबर आहेत त्यांचेही आभार मानतोय सर्वांच्या चरणाची नतमस्तक होत आहे या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहेत त्यांनाही मानाप्रमाणे नमस्कार करतोय सर्वांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या गावची कुलदेवता आई आणि मातेला देवार वंदन महिला वंदन महाराष्ट्राला सुंदर आणि सुंदर साऊंड एकदा साऊंड वाल्यांसाठी मंडळी जोरदार टाळ्या वाजवल्या या ठिकाणी सौ अनुसया अर्जुन पेडणेकर यांच्या स्मरणार्थ अनुसया अर्जुन पेडणेकर यांच्या स्मरणार्थ हे भुवंकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय या ठिकाणी खरोखरच आल्यानंतर समाधान वाटलं की बुवानी सांगितलं की पेडणेकर बुवानी मनात आणलं तर ऑर्केस्ट्रा ठेवला नाही असतो पण बुवा म्हटल्यानंतर बुवा त्यांच्या मनात कधी ऑर्केस्ट्राचा विचारच येणार नाही कारण ते स्वतः बुवा आहे त्यामुळे ऑर्केस्ट्रा वगैरे बुवा तसं काही मनामध्ये विचार येणार नाही तसं तुमच्या मनात विचार असलं तर काढून टाका कारण ते भजन नामस्मरणामध्ये रंगणार आहे ती व्यक्ती विचार पण करणार नाही त्या बाबतीत आणि काहीच नाही या ठिकाणी पोंभुर्ले वासीय भजन रसिक आहे सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार करतोय जे मागे उभे आहेत दादा त्यांना विनंती करेन पुढे बसलं तर आम्हाला सुद्धा मजा येईल तुमचे सुद्धा पाय दुखणार नाही कारण आज बुवानी स्टार्टिंगला सांगितलं तुम्ही होते का नाही माहित नाही म्हणतात एक गाव आलो एक चाकरमानी नाही बुवा पण बुवा तुम्हाला सांगू इच्छितो मी सुद्धा गावालाच आहे फक्त कामानिमित्त मुंबई स्थित असतो बाकी माझी जन्मभूमी सिंधुदुर्ग जिल्हा वैभववाडी तालुका आणि खंबाळी गाव आहे म्हणजे
नाही का? त्यामुळे चाकरमानी गाववालो असो काय हरिनामात भेदभाव होणारच नाही. तुम्ही जरी मुंबईत गेला तरी आम्ही म्हणणार आमचाच माणूस आहे. आम्ही गावात गेलो तर तुम्ही आमचाच माणूस म्हणा. हे चाकरमानी आणि गाववाले असे भेदभाव नको. भेदभाव करत गेलो तर आपलं नामस्मरण कुठेतरी रसातळाला जाईल. व अतिशय सुंदर तुम्ही सुरुवात केली आहे. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी प्रथमतः परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करून 100% तुमचं मनोरंजन होणार. आणि बुवाने सांगितलं की एकही शब्दाचा वाईट ध्वनी बुवांच्या मुखातून जाणार नाही की जेणेकरून तुमचे हात कानापर्यंत जातील. बुवा बोलले की माझी मिसेस आहे ते वहिनी आहेत म्हणून माझ्यावरती प्रेशर आहे. बुवा बोलले तेच मी बोलते. म्हणजे ती जर नसते तर तुम्ही काय बोलणार होता नक्की? म्हणजे हेच बुवा चुकतं ना. नामस्मरण आपण करायला आलोय की महिला आहेत की माझी मिसेस आहे म्हणून आपण काय वेगळं बोलणार होतो. नाही नसते ते वेगळं बोलणार होतो आणि आहे म्हणून वेगळं बोलणार आहे. हे नाही. कोणी असू देत नका. ती मिसेस जरी नसेल तर या सुद्धा महिला आहेत ना. या सुद्धा महिला त्यांच्यासमोर आपण का वाईट बोलणार आहे का? हो की नाही? प्रत्येक महिलेचा सन्मान केला पाहिजे. नाही माझी मिसेस आहे तर तिचा सन्मान करा असं काही नाही. जे भजन रसिक भजन ऐकायला येतात त्या प्रत्येक महिलेचा सन्मान झाला पाहिजे. हा महत्वाचा नियम आहे. प्रत्येक महिलेचा सन्मान झाला पाहिजे. कारण आज महिला वर्ग म्हटल्यानंतर दादा त्यांच्या 1500 रुपये दिलेले होते. दिला ना येता की नाही आपको? तुम्ही फॉर्म मध्ये असं टेन्शन घेऊ नका. काय या ठिकाणी भारी मजा येणार आहे. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया. पेटी कमी करा तुम्ही. यामध्ये एक मी मगाशी नाव वाचले विनायक प्रभू. अतिशय सुंदर गुणी गायक आहे. आमच्या गावामध्ये जेव्हा स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये नंबर काढला होता. एकदा जोरदार काय त्यांच्यासाठी होऊन म्हणजे असं काही नाही. कोंबुर्ले गाव म्हटल्यानंतर फक्त डबल बरेच नाही तर संगीत स्पर्धांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं नाव अजरामर झालेलं आहे. आज आमच्या बुवानी अजरामर करून टाकला नाही. आज जे जेवण होता मी जेवले नाही पण आमचं सत्यवान सुद्धा सांगितलं तो फोन तुम्ही जेव खवायचा माझा ठेवलेला आहे. म्हणजे बरेच झाल्यावर जेवणार आहे. एका जोरदार काय ते जेवण बनवण्यासाठी म्हणजे म्हणून एकच सांगेन बघा ना. नावासाठी ना पैशासाठी. नावासाठी ना पैशासाठी म्हणजे पेडणेकर बुवा म्हणतात फक्त आणि फक्त हरिनामाच्या सेवेसाठी. हरिनामाच्या सेवेसाठी. हरिनामाच्या सेवेसाठी. आज बारी तुमच्यावर मग टेन्शन घ्यायचं नाही. अजिबात नाही. काय बी जेवला नसलात परत जेवून या. कारण बीजेपीचा एकच नारा. बीजेपी म्हणजे कोण? बुवा जनार्दन पेडणेकर. बीजेपीचा एकच नारा हरिनामाचा वाढवा पसारा. हरिनामाचा वाढवा पसारा. हरिनामाचा वाढवा पसारा. सारे गा गप रे
जन्म मरण गोडी भावे करिता हरिने भजना भावे करिता हरिने भजना देवा होय समाधान देवा होय समाधान भजन पूजन करिता भजन पूजन करिता देव भक्तांचा होय दाता देव भक्तांचा होय दाता भजन महिमा निसीमा भजन महिमा निसीमा अधमावदवी उत्तमा आदमा मदवी उत्तम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हरिमणा पुंडली गवळला पंढरपूर वासिनी पंढरीनाथ संत शिरोमणी ज्ञानेश्वर संत शिरोमणी श्री तुकाराम अवधूत कीर्तन श्री गुरुदेव आई देवी गावदेवी महापुरुष कामदेव वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन ओ ब्राह्मण प्रतिपालक सरस्वती माते समान हिंदवी स्वराज संग्राम छत्रपती शिवाजी महाराजांचा नऊ महिने ओटी कोटी वाढवतांचा राहता खाणाऱ्या आणि प्रेमाचं प्रेमातून पाजून सोनाचे चार हात करून व्यासाश्रमी पाठवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या महापितृदेव जाणता सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान भगवान लोकरे हरि हर धन्यवाद परत एकदा या सर्व पेडणेकर कुटुंबियांना लाख लाख शुभेच्छा देतोय त्याहीपेक्षा आज जनार्दनजी पेडणेकर बुवा यांनी ज्यांच्या उदरातून जन्म घेतला ते धन्य ते माता पिता त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय त्यांच्या बंधूंना त्यांच्या सर्व परिवाराला लाख लाख शुभेच्छा देतोय आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनाही लाख लाख शुभेच्छा देतोय कारण कोणीही बघा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली होती कारण त्यांच्या साथीला मावळे होते नाही का छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली होती कारण त्यांच्या साथीला मावळे होते आणि आज जनार्दनजी पेडणेकर बुवाने
या भजन क्षेत्रामध्ये नावलौकिक केलं त्याला कारणीभूत त्यांचं गाव त्यांची वाडी आणि त्यांना कोरस करणारी एक जोरदार त्यांच्यासाठी कायम ठेवतो नाही का. प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाचा सिंहाचा वाटा असतो नाही का. मग जे बोनी सांगितलं की छत्रपती शिवराय जन्मले का तर माऊली जिजामाता, पण बुवा जिजामातेचा जेवढा त्यामध्ये हात होता तेवढाच हात शहाजी राजांचा होता. कौशल्याचा राम म्हणतो आपण, पण कौशल्याचा राम म्हणते वेळी आपण दशरथ राजाला विसरून जातो. देवकीचा दाना म्हणतो त्यावेळी भर पावसामध्ये यमुना नदीतून डोक्यावर बाळाची टोपली घेऊन जाणाऱ्या आपण वसुदेवाला विसरतो. म्हणून बघा जेवढा आईचा या जडणघडीमध्ये वाटा आहे तेवढाच वडिलांचा एक जोरदार दोघांसाठी काय घेऊन जातो. या ठिकाणी महिला वर्ग खरोखर दादाने तुमच्यासाठी 1500 दिलं ना, 2100 सुद्धा करणार आहे त्यात काही शंका नाही. पण एक मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आणि या संतांच्या गादीवरती बसल्यानंतर एक सन्मानाची खुर्ची म्हणून एक विनंती करतोय सरकारला, गव्हर्नमेंटला. माझ्या ताईला 1500 द्या, 2100 द्या. एक वेळ ते नाही दिलात तरी चालतील, पण माझी ताई सुरक्षित घरी यायला पाहिजे रात्रीचे, म्हणून तिच्यासाठी सुरक्षित कायदा हा प्रथमतः झाला पाहिजे. ही गव्हर्नमेंटकडे आपण प्रथमतः सर्वांनी मागणी करूया. कारण 4 महिन्यापूर्वी थोडा कुटुंब कर एका 4 वर्षाच्या निरपराध मुलीवरती बलात्कार झाला होता. तसं नाही झालं पाहिजे नाही का. कारण ह्या आया बहिणी आपल्या घरी सुरक्षित आल्या पाहिजे. आज सगळा तुमच्यासाठी आहे. टीव्ही लावली तरी टीव्हीवरती ऍड पण तुमच्यासाठी. शांभुळगाव, बालगाव, फेऱ्यान लावलेलं गाव, सुंदरता पाव नाही का आमच्यासाठी आहे का. हाय या गरमीत ना इजगाडलं गाव. आता एखाद्या मोठ्या मंदिरात गेला तरी बघा महिलांसाठी आराधना, पूजा, साधना, भावना. आम्ही राहिलो ना माझं नाही का. पण आजच्या घडीला खरोखर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून भिडणारे महिला आहेत. एक जोरदार आहे त्याच्यासाठी होऊन लागली. कारण तुमच्या गावाची नाव मगाची ऐकली. सरपंच पदी महिला आहे, पोलीस पाटील पदी महिला आहे नाही का. म्हणजे सर्वाधिकार त्यांच्याकडे दिलेलो आहे नाही बुवा. आपल्या भजन क्षेत्रात सुद्धा बऱ्याच महिला उतरल्यावर. आणि त्या लेडीज जेंटचा बंद झाला त्या बरा झाला. लय झंगाट व्हायचा ना नुसता. अतिशय सुंदर. आज त्या माणसाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. कारण सांगायचं तर मी गजर लिहिलंय, पण आता माझी सेकंड बारी आहे म्हटल्यानंतर गजरापर्यंत किती माणसं असतील काय माहिती नाही. पण तो गजर युट्यूबच्या माध्यमातून तरी लोकांपर्यंत मी पोहोचवणार. दुपारीत मी झोपेत न उठले, खरं सांगते खोटं बोलत. झोपेत न उठले मला शब्द आठवले. तो गजर लिहिले, भारी लिहिले गजर. तो गजरासाठी तरी थांबा, गजर चालू येते तो पहिलं गजर लिहून घ्या. कारण माणसाच असं आहे भजन क्षेत्रामध्ये डबल बाऱ्या केल्या समोर तो माणूस काही बोलून दे, कधी कोणाला राग नाही, कधी कोणावरती राग नाही. आपलं जे आहे ते करणार आणि वाटत लागणार. एकदा जोरदार डायरेक्ट बोलण्यासाठी म्हणून आजपर्यंत एवढी लांबल्याचा केस होत नाही. एका सुद्धा कोण जाग्यात केस ठेवला नसते असं ते. पण सदा हसतमुख आणि कधी काळी संकट काळी धावून येणारे हे आमचे कृष्ण. कृष्ण का म्हणतोय. कारण या कलियुगामध्ये चांगला मित्र भेटणे कठीण आहे. आणि मला तर पेडणेकर भवनच्या रूपाने भेटला. एकदा जोरदार आहे माझ्या पेडणेकर भवनचा ठरवून जाते. भवनी सांगितलं की नामस्मरणामुळे काय होतं तर घर शुद्ध होतं, चित्त शुद्ध होतं आणि जे भजन रसिक बसतात ते तल्लीन होऊन जातात. पण बुवा हे आपण आपल्यापर्यंत सांगू शकतो, पण आजकालची जी भजनं चालली आहेत त्यामुळे ना घर शुद्ध होणार, ना चित्त शुद्ध होणार, ना भजन रसिक शुद्ध होणार. कारण एवढा विकोपाला चाललेले आहे
पण त्याही परिस्थितीमध्ये आपण आपल्या गुरूंचा आदर्श घेऊन हा वारसा पुढे जपला पाहिजे ह्या मताचा मी आहे. कारण आपण पंचरत्नांची नाव घेतो, कारण या कोकणामध्ये बघा असंख्य कला आहे. झाकडी, नमन, दशावतार, शक्ती तुरा. पण या सर्व कलांमध्ये माझ्या हरिभजनाच्या पंढरीमध्ये चंद्रकांतजी कदम बुवांना आरे फाट्यावरती त्यांचं स्मारक झालं. हा पहिला बहुमान मिळाला. विलास पाटील बुवांनी लंडन मध्ये जाऊन हरिनामाची पताका रोवली. परशुराम पांचाळ बुवाचा कुसुर्टीच्या वरती स्मारक झालंय. चिंतामणी पांचाळ बुवांचं कणकवलीला कुडाळला झालंय. पाटील बुवांचं होणार आहे बुवा. म्हणजे हरिनामाच्या माध्यमातून एवढं सगळं आपल्याला मिळतंय. आणि हरिनामामुळे जर आपली नावलौकिक होत असेल तर एकदा जोरदार टाळ्या हरिनामासाठी मंडळी होऊन लागली. भजनाला सुरुवात करण्यापूर्वी शतकोटी रामायण वाल्या कोणी पण ब्रह्मदेवाने काय केलं तेच रामायण. स्वर्ग मृत्यू पाताळ 3 विभागामध्ये वाटून दिलं. स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये वाटून दिलं. 33 कोटी 33 लाख 33,333 प्रत्येकाला देऊन टाकले. उरला एक ग्रंथ, तो म्हणजे अनुष्ठान ग्रंथ. आणि अनुष्ठान ग्रंथामध्ये अक्षर होती 32 आणि 32 अक्षर परत ब्रह्मदेवाने 10 स्वर्ग मृत्यू पाताला देऊन टाकले. उरली अक्षर 2, ती म्हणजे रा. आणि मग हे आपलं भजन आहे. जन्माला आल्यानंतर माणसाला भजन, लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दादा पूजेला भजन. आणि समजा का टाकलो जाताना सुद्धा जय राम श्रीराम जय जय राम. कोणी सांगितलं भजन अक्षरात नाही. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, आणि न म्हणजे नमावा. त्याही पेक्षा पुढचं जाऊन सांगेल भजन म्हणजे काय. तर आपल्या या संतांच्या गादीवरती बसल्यानंतर आपल्या गुरुजनांप्रती आदर दाखवण्याचं साधन काय असेल तर ते भजन आहे. त्याही पेक्षा पुढचं जाऊन सांगेन या संतांच्या गादीवरती बसल्यानंतर आपल्या आई वडिलांना प्रेम दाखवण्याचं साधन काय असेल तर ते भजन आहे. आणि त्याही पेक्षा पुढचं जाऊन सांगेन या संतांच्या गादीवरती बसल्यानंतर एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर आपण समुपदे उपदेश करण्याचं साधन काय असेल तर ते भजन आहे. म्हणून प्रथमता मंडळी भजन झालं पाहिजे, नाही का. 100% मनोरंजन तुमचं होणार. आणि मी बोललोय आणि की नाही बोललोय तरी हे मात्र बोलके पोपट होते गाववाले ना. आणि चालणार म्हणे आम्ही सगळं भाईयांच्या हातच्या खाणार. बाकी विभागले करून टाकले, माका नाही टाकलो. बाकी काय वाटलं नाही. अरे हे काय पाकिस्तानात नेलेलं आहे काय. थोड्या टायमाला हे सांगते तिकडनं येईल ते पेडगाव हल्ल्यावाले म्हणून. तसं नाही ना का. हो तुमचंच आहे मी. तुमचे तोंडवली फेरी सांभाळत होय. कुकार मारतात तरी मी जाते धावत. पण मंडळी पहलगाम हल्ला झाला आणि निष्पाप 28 निरपराध लोकांचा बळी गेला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतोय. सिंदूर ऑपरेशन चालू आहे. म्हणून खरोखरच आपल्या इंडियातला सांगितलं नाही पण त्या बाजूच्या लोकांचा काय भरोसा नाही. बाजूच्या म्हणजे एकदम लांबच्या, नाही तर तुम्ही म्हणजे बाजूच्या गावातला सांगितलं म्हणून त्या लोकांचा काय भरोसा नाही, कधी काय करतील. म्हणून आपली एकी महत्वाची आहे. आपला जर एकोपा असेल ना कोणीच काही करू शकत नाही. कारण छत्रपती शिवरायांचं आपण नाव घेतो. छत्रपती शिवरायांनी काय करून दाखवलं ते मोडभर मावळ्यांना घेऊन लाखोंच्या सैन्यापुढे लढले होते. त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय. आज भजन पूजन कीर्तन चाललंय ते माझ्या राजामुळे चाललंय, नाही काय. त्यांचा वारसा घेऊन आपण जर चालत असो तर कोणाला घाबरण्याची गरज नाही. फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपली एकी महत्वाची आहे. तुमची जर एकी असेल ना एवढा असा भला मोठा कार्यक्रम तुला होऊ शकतो. मंडळी दाखवून देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि 15 मात्र नोटेशन घेतलं होतं. मी कमी पडण्यात नाही. मी एक मात्रा तरी पुढे घेणार. हो मी म्हणजे आम्ही रिझल्ट किती मात्राची केले 13 ना. ते 15 घेतलं आणि मी 16च घेणार. आपलं कमीपणा दाखवायचं ना. आणि तुम्ही सांगितलं विशेष आहे का बोलणार काय ते बोला. माझ्याकडे गजर येणार आहे. म्हणजे नक्की काय बोलणार होतात त्या मग काय तुझ्या बाकी काय. आपलं कसं जायचंच आहे. कलावतीचं आपण प्रॅक्टिस केली होती पण आता राग चेंज करणार नाही. यांनी कलावती घेतला नाही कारण ते जाणकार लोक आहे. तोच राग आळवायचो नाही. हा बरोबर. नाडीला पॉ त्यात पोरगी एक होती बारकी. बघा बारकी पोरगी होती.
या ठिकाणी कैलासाचे शिवराम पेडणेकर यांच्या स्मरणार्थ हे पेडणेकर कुटुंबियांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासाचे वासुदेव अप्पा पेडणेकर यांच्या स्मरणार्थ पेडणेकर कुटुंबियांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे कावर लावलेलं आहे. एक मगाची बारकी पोरगी होती ती बघा तेवढीच पोरगी होती आणि आपल्या मम्मीकडे गेली. मम्मीकडे आता कशी गेली मम्मीकडे आणि मम्मीला म्हणते मम्मी मम्मी अगं परी उडते का? मम्मी म्हणते हो परी ती उडणारच ना. मग ती पोरगी म्हणते परी उडते मग आपल्या शेजारची काकी का नाही उडव? मम्मी म्हणते परी तुम्ही शेजारच्या काकीचं संबंध का नाही म्हणता तू काल मार्केटला गेली होतीस ना मार्केटला तेव्हा शेजारची काकी आपल्या घरात आली होती आणि पप्पा सारखे म्हणत होते माझी परी माझी परी माझी परी माझी परी. मम्मी म्हणते होय काय पप्पा तुझं घराकडे येऊन दे पहिलं पप्पा उडवते नंतर त्या परीचा. ही पोरगी तर काय कमालीची नक्की 100% मनोरंजन करूया. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया. नमस्कार. या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून तुम्ही रसिक प्रेक्षकांसमोर एक शिवतांडव वाजवण्याचा प्रयत्न करतोय. आवडल्यास नक्की कलाकाराच्या पाठीशी टाळ्यांचा आशीर्वाद द्या. Shivare, Shankara, Shivare, Shankara, Shivare, Shankara, Shivare,
मंडळी कायांना जीएसटी लागलेले नाही. तुमच्या कायांचा आशीर्वाद आमच्यासाठी दोन्ही भावांसाठी कायम राहून दे. कारण ती ब्रह्मानंदी टाळी लागते. कारण आजच्या भजनाचं श्रेय जे श्रवण करताय तुम्ही नववीच्या भक्तीमध्ये सांगितलेल्या सर्वात श्रेष्ठ भक्ती काय असेल तर ती श्रवण भक्ती आहे. आणि या भजनाचं श्रेय तुम्हाला मिळणार आहे. मंडळी रूपाचा अभंग सादर करण्यापूर्वी या ठिकाणी कोणी अतिशय सुंदर आई बापाचं महत्व सांगितलं. कारण पंढरीचा पांडुरंग त्या विटेवरती उभा. विटेला हा बाजू आहे काम क्रोध लोभ माझा मोह मत्सर. इंद्राच्या विटेचं नाव त्या विटेवरती पांडुरंग उभा राहून सांगतोय की भवसागर तरुण जायचंय. तुम्ही माझ्यापर्यंत नाही आलात तरी चालेल पण
की घरामध्ये तुमच्या दोन दैवत आहेत, आई आणि बाबा. त्यांची सेवा करा, त्यांचे चरण धरा. इतर कोणाचे चरण धरण्याची गरज पडणार नाही असा पांडुरंग सांगतोय. म्हणून मंडळी भजनाच्या माध्यमातून सांगतोय, या कलियुगामध्ये देवता अनेक आहेत, पण त्या सगळ्या देवतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ दैवत कोणतं असेल तर ते आई आणि बाबा आहेत. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या येऊन जाऊ. पहिलं जमानो कसं होतं बघा, जुनं जमानो. जुन्या जमान्यात नाव, आता बाबांचे वगैरे नाव बघा. राजाराम, तुकाराम, गंगाराम, आकाराम, सकाराम, प्रत्येक नावामध्ये राम आहे, नाही का? प्रत्येक नावामध्ये राम आहे. पण आमची नावं कशी? संजय. आता माझी बायको संजू म्हणत ना, पण संजय असला तर म्हणणार संजू. आता संतोष असला तर म्हणणार काय? संतू. ती सुद्धा बेडरूमच्या बाहेर. आणि बेडरूम मध्ये गेल्यानंतर ए सोना, ए पिल्लू, काय त्या कुत्र्याचा पोर आहे की. त्या दिवशी एका मित्राच्या घराकडे गेलं. मित्र नावात दिला, बाबू बोईले चाय घेऊन ये, चाय घेऊन ये, चाय घेऊन ये. मागा म्हटला बाबू आवाज दिला. म्हटल्यानंतर 5 वर्षाचा तो बाबू म्हटला चाय घेऊन ये. थोड्या टाइम बघते ते मॅक्सिट मोठोच बाबू गेलो. जमानाच बदलत चाललाय. आईना माहिती आहे, पहिले काही सासू समोर आली की सुनबाई डोक्यावरून पदर घ्यायची की नाही घ्यायची. पण आता पदर काय घेणार, सासूबाई मॅक्सी मध्ये येतात. पैसे काय वगैरे करत असते. ही पण शिकते बेटी, ही पण बुवा होणार आहे. कारण देवगड तालुका बुवांची खाण आहे. धन्यवाद. हा लक्ष्मी रोगी हार आलाय पेडणेकर कुटुंबियांकडून. 100% मला आलाय, म्हणजे मेरा शिकवणं सुद्धा येणार. फक्त ती साईज बघत माझ्या, म्हणजे एवढं हार घातल्यानंतर तर ह्यांका म्हणजे उभं राहू करत नको. ते गमतीचा भाग म्हणून राग नाही ना. हा म्हणून मी बोलले, मी काय चुकीचं नाही बोलले. खेळीमेळीची बारी आहे. आणि तसे आमची मेराशी कुमार काय अजिबात म्हणजे धरणारच नाही त्याला. कारण ताई सांगतो बघा, अमेरिकेमध्ये चेंजिंग रूम मध्ये एखाद्या नवरा गेला, पॅन्ट बदलो चेंजिंग रूम मध्ये गेला आणि त्याची बायको बाहेर आणत बाहेर. तो बदलून येल्यानंतर बायको काय म्हणणार? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस म्हणणार. जपानला एखाद्या चेंजिंग रूम मध्ये गेला आणि बायको बाहेर असेल तर काय वाव वंडरफुल. आणि आमच्या इंडियामध्ये समजा मुंबईमध्ये एखादं गेलो नवरून चेंजिंग रूम मध्ये आणि पॅन्ट बदलून येलो, बायको काय म्हणणार? आधी खाली बसून तुमचा जमता काय बघा मांडी घालून. जमा नाही, कारण अमेरिकेला झोपताना गुडनाईट म्हणतात, जपानला स्वेटरी म्हणतात. आमच्या बायका काय म्हणतात? हो गॅस खालून बंद आहे का बघा. ही परिस्थिती आहे ना. त्या दिवशी एक जण माझ्याकडे आला, बुवा एक जण माझ्याकडे आला, म्हणतो हो बुवा म्हणतो तुम्ही साधारण कदा हसत असता, काय रहस्य काय आहे? म्हटलं रहस्य एकच आहे. म्हटलं ज्या काय मागायला बनवी ते चांगला म्हणायचा. त्यांना ते ऐकलं आणि संध्याकाळी घराकडे गेलो, हापडेच घेऊन गेलो 3 वाजता घराकडे. हापडे घेऊनच गेलो 3 वाजता घराकडे. बायकोन जेवू वाढला आणि चपात्या, वांग्याची भाजी, भात वगैरे. त्याने चपातीचा एक तुकडो घेतला, वांग्याची भाजी घेतला आणि खाल्ल्याबरोबर माझी आठवण झाली. पॉवरपॉईंट काहीतरी सांगितलं नाही. तो म्हणता बायको घे लक्ष्मी. लक्ष्मी नाही ना, हे लक्ष्मी म्हणता 10 वर्ष अशी भाजी खाली नव्हतं, 1 नंबर भाजी झाली. वा त्या पाहुणीत सुद्धा उडणी कमरेक बांधला नाही. म्हणता मेलही म्हणता तुमचं जौंदाळ काढून गेली 10 वर्षात. कधी साधा गुलाबाचा फुल नाही, 5 रुपयाचा गजरो नाही, प्रेमाचे 4 शब्द नाही. आणि आज म्हणता नेमका काय करूक गावला नाही, शेजारणीकडनं भाजी आणली ती तुमका गोड लागली. म्हणजे जमाना बदलत चाललाय. पण त्या बदलत्या जमान्यामध्ये सुद्धा आज आपल्या कोकणामध्ये नामस्मरण टिकलंय, भजन टिकलंय. एकदा जोरदार आहे कोकणासाठी होऊन जाऊन. कारण कोकण समृद्ध आहे बघा. जगाच्या पाठीवरती कोकणाचं नाव काढलं जातं. सिंधुदुर्ग जिल्हा कोणी सांगितलं पर्यटनाची खाण आहे. त्याही मध्ये मी म्हणेन देवगड तालुका हा रत्नाची खाण आहे. कारण देवगड तालुक्यामध्ये हापूस आणि सगळ्यांचं बापूस तो आज जगात पुरवत आहे. म्हणून देवगड तालुका रत्नांची खाण आहे. फक्त वाट बघता दोघे जण, अजूनपर्यंत काही हापूस इलेलो नाही. बोलणार नाही तुमका मागत असेल तर मागा, नाही मागितल्याशिवाय काय मिळत नाही. होय नाही तर असं हात धरून बसला तर काय नाही. डाळ बातमी रंगता आणि पुन्हा ऐकताय कोणता.
सकाळपर्यंत असतात ते तसे बसणार आपण मागायचं बिंदा आता माका चाकरमानी म्हटलं तुम्ही 4 फणस जाताना घेऊन परवा तांदे 18 तारखे 4 फणस 4 आंब्याचे पेटिओ काजूचे घर सगळं काय तर द्यावं माका आता तुम्ही गाववाले असाल ना चाकरमानी म्हणत वाय तुमची कळ काढते बोलची नाही ते बो बोलणार नाही आता चष्मा काढून ठेवला नाही आहे त्या दिवशी फोन केला निघू आणि बारीक ठरल्याबरोबर बोन म्हणते एक प्रॉब्लेम झालो प्रॉब्लेम म्हटलं काय प्रॉब्लेम झालो आहे नाही म्हणता बोन सांगण्यासाठी म्हटलं सांगा काय त्या नाही म्हणता माका चष्मा लागलो चष्मा म्हणलं चष्मा 40 नंतर सगळ्यांनाच लागतं तुमका काय नाही माका काय मी रेंज घालतोय तुम्ही म्हटलं चष्मा घाला नाही म्हणता चष्मा घातला असतं पण म्हणून शेजारी त्याच्यात चांगले दिसत नाही म्हणून चष्मा काढून टाकायचो ना बोन चष्मा काढून टाकला असतं पण चष्मा काढल्या शेजारी दिसत नाही म्हटलं हो प्रॉब्लेम आहे काय एवढा मी तुमच्या जीवावर बोललोय ते माका बोलणार पण गजराच्या बाजूला त्याचा उत्तर काय देवतं ते पॉवर बॉब माहिती आहे पॉवर बॉब असंच जाणार नाही आहे ना जेवढा बोलते त्याच्या 10 फुटून बोलण्याची ताकद आहे पॉवर बॉल मध्ये फक्त काय आपले निराशी भाऊ आपले मित्र म्हणून नाही तर भल्या भल्या वाघा बिरंगाना हो जंगलात पळून लावलं असं तर असंच राहा मंडळी आणि तुम्ही हसताय याचं सगळे श्रेय जनार्दन पेडणेकडे बोलण्यात आता एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी बोलत कारण मी अभिमानाने सांगतोय मला भजन क्षेत्रामध्ये जास्त वर्ष झालेली आहे 3 वर्षापूर्वी मला वाटतं तांबाई मंदिरात मी बारी केली होती भजन क्षेत्रामध्ये म्हणजे डबल बारी क्षेत्रामध्ये पडवळवाना माहिती असेल 8 ते 9 वर्ष मला झाले आहेत पण आज पेडणेकर बुवा एक 25 वर्ष 27 वर्ष कार्यरत आहे आणि 2020 बारी कशी करायची बुवा हे मी कोणाकडून शिकलो असेल तर माझे पेडणेकर बुवाकडून त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होणार आता मी त्यांची जागा काढतोय युट्यूबच्या माध्यमातून बघा म्हणून ते बसले नाही इकडे बसले का तू माझ इकडे लक्ष आता पण माणूस गोडा अगदी गोड माणूस काही बोला तुम्ही काही बोला बोलणारच नाही काय मी बोलते म्हणून तुम्ही बोलता त्यांच्यावर वाडी असले की भारी बोलतो नसो रूपाचा अभंग सादर करतो या ठिकाणी कारण या ठिकाणी बघितलं आजकाल पोरी बघा जीन्स आहे ना हो तरी ही धडशी घातला ना तो आमचा पोरगो काय रे ह्यो घालून येता ना जीन्स ती बघा 7 ठिकाणी वाटलेले असतात 7 ठिकाणी म्हटलं काय ते सगळे लागले काय तुका ते सिंदूर ऑपरेशन म्हटलं सर्व एखादं काय पडलो की काय याच्यावर नाही म्हणता बोल म्हणता तुमका समजणार नाही म्हणता जेवढी फाटकी पॅन्ट घातली ना तेवढी पोरी माझ्याकडे बघतो म्हणजे आणि खरोखर त्या फाटक्या पॅन्टची किंमत किती 3,500 रुपये हे होय ना रे 2 आंगळा पॅन्टची त्याच्या काही घालायचीच नाही ना गावभर फिरायचा असा 3,500 रुपये चांगले पॅन्टी घेऊ केलं तर 1,500 रुपये म्हणजे फाटक्यात किंमत झाली आणि चांगल्यात किंमत कमी झाली तशी खऱ्यात किंमत कमी झाली खोट्यात किंमत झाली आहे खोटं जेवढं बोलणार ना तेवढं चांगलं आहे पण मंडळी एक सांगतो सत्य ते सत्य आहे त्रिवार सत्य आहे आणि या सन्मानाच्या खुर्चीवर बसल्यानंतर आपल्याला सत्यच बोलावं लागणार या ठिकाणी रूपाचा अभंग घेतोय 100% गजरातून मनोरंजन या ठिकाणी बिराजी बुवा सुद्धा करणार आणि मी सुद्धा करणार टेन्शन घ्यायचं नाही कारण काही विषय गंभीर एक और गंभीर कारण एकच वार सगळे कारण नाव आहे संजय कुमार बोलणार काय बिराजी बुवा आता माझी माघारी तुझं जाणार आहे तुम्ही काय बोलता ते बोला तयारीतच आहे ती बारीला येतच नाही कधी म्हणजे कशी पण आज का आली तर आमच्या पेडणेकर बुवांसाठी खास आली बाकी कुठे येत नाही हे आमचं प्रेम आहे आणि हे रणांगण आहे हो हे रणांगण आहे जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं बाबा रणांगणात उतरलाय इथे तुझा कोण भाऊ नाही तुझा कोण काका नाही तुझा कोण आजा नाही तुझा कोण भाऊ नाही इथे जो समोर दिसेल तो शत्रू आहे तसंच हे भजनाचं रणांगण आहे बुवा आपली दोस्ती यारी असते पण या भजनाच्या रणांगणामध्ये आपले भांडण करायचं नाही आपल्या तत्वाचं भांडण करायचं आहे आपले मतभेद होऊ शकतात मनभेद होऊ शकतात पण आपल्या तोंडून अवाच्य भाषा त्या शिवीगाळ येणार नाही याची जाणीव त्या आमच्या भजन रत्नांना आहे पंचरत्नांना आपल्या गुरूंना आहे बुवा धन्यवाद पावर कमी झाले काय तो आमचा गेलो नाही पुतण्यात त्यांची रात्री 3 वाजता डबल मारीत गेला आणि तो बाजूच्या खोली आहे बाजूच्या खोली एका बाहेर येईल हळूच म्हणता बोट हसताय पण माका
त्या पोरग्यापेक्षा त्या पोरीचा अभिमान रात्री 3:30 वाजता औषधी बाबताच्या मध्ये झोपून ऑनलाईन होती. म्हणजे काय या मोबाईल साधणी मपणी मप गणरेचा निचा रे सनीचा धनी रे गणरेचा
कराला ओतवा प्रिय कराला ओतवा हे सुरानो हे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।